नमस्कार शेतकरी बंधूंनो, मागील एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आंबा आता काढणीसाठी तयार झालेला आहे. त्यामध्ये अनेक नैसर्गिक बदल झालेले आपण पाहिलेले आहेत. शेतकरी बंधूंनो, बाजारामध्ये आपण आंबे बघतो की त्या आंब्यांवरती अनेक असे घातक केमिकल कंपाऊंड आहेत की ते पिकण्यासाठी वापरले जातात. त्यातलं पहिलं जे नाव येतं ते आहे कॅल्शियम कार्बाईड. हे इतकं घातक केमिकल आहे की ते कॅन्सर क्रिएट करतं. त्यामुळे ते आरोग्यासाठी एकदम घातक आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण घरच्या घरी नैसर्गिकरित्या कसा आंबा पिकवायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, निसर्गाने झाडांमध्ये किंवा फळपिकांमध्ये अशी एक सिस्टीम जनरेट केली की ते नैसर्गिकरित्या फळं पिकवण्याचं काम करतात. त्यामध्ये इथिलीन नावाचं जे हार्मोन आहे ते काय करतं की फळे पिकवण्यासाठी त्याचा महत्त्वाचा उपयोग होतो. म्हणजे झाडाचं एजिंग असेल किंवा वय होत चाललं असेल तर ते जे पार्ट आहेत, झाडाची पानं पिवळी होतात किंवा फळ पिकायला लागतं. म्हणजे हे कशामुळे होतं की त्या पार्टमध्ये इथिलीन नावाचं संप्रेरक किंवा हार्मोन आहे हे काय होतं, जास्त प्रमाणात तयार होतं आणि तेच कंपाऊंड जास्तीत जास्त फळे पिकवण्यासाठी वापरलं जातं. आज आपण अशी एक मेथड पाहणार आहे की त्या मेथडमध्ये आपण नॅचरली कसं हे इथिलीन तयार करणार आहे आणि ते आंबा पिकवण्यासाठी वापरणार आहे त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आंबा हार्वेस्टिंग केल्याच्या नंतर पहिली स्टेप आपल्याला काय करायचं आहे की जे आंबे आहेत ते आंबे काय करायचे, आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिट भिजत घालायचे. त्यासाठी काय करायचं, एका लिटरसाठी 10 ग्रॅम आपल्याला काय करायचं, पाण्यामध्ये मीठ टाकायचंय आणि त्या मिठाचं सोल्युशन तयार करायचंय. आता मिठाचा रोल काय ते सांगतो की मीठ हे नैसर्गिकरित्या विघटन करण्याचं काम करतो. कोणती गोष्ट असो, ज्यावेळेस आपण फळ हार्वेस्टिंग करतो त्या फळांवरती अनेक प्रकारचे इन्सेक्ट किंवा जे काही रोग असतील त्या रोगाचे स्पोर्स वगैरे त्या फळांवरती उपस्थित राहतात. तर ते सुरुवातीला आपल्याला काय करायचे ते बाजूला करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला काय करायचे की ते फळं त्या पाण्यामध्ये टाकायचे. त्या जे मिठाचं सोल्युशन केलंय त्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला ते टाकायचंय. काही किडी असतील त्या किडींचे अंडे वगैरे त्या फळावरती असतील ते सुद्धा मिठाच्या पाण्याच्या सोल्युशन मध्ये टाकल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिक काय होणार आहे, नष्ट होणार आहे. 15 ते 20 मिनिटाच्या वरती ते फळं ठेवायचे नाही, 15 ते 20 मिनिटच ठेवायचे. ते बघू शकतो आपण की या ठिकाणी आपण काय केलंय की हे फळं यामध्ये ठेवलेले आहेत. आता 15 ते 20 मिनिटांनंतर हे फळं काय करायचे, आपल्याला काढून घ्यायचे. काढून घेतल्याच्या नंतर ते फळं चांगल्या प्रकारे कोरडे करायचे. कधीही ओलं फळ हे पिकायला ठेवायचं नाही, का तर तिथं परत दमटपणा तयार होऊन ते फळं खराब होण्याची शक्यता असते. हे जे कोरडे झालेले फळ आहेत ते बाजूला ठेवायचे. चांगल्या प्रकारे ते फळं कोरडे करून घ्यायचे. कोरडे झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला की जो न्यूजपेपर असतो त्या न्यूजपेपरचा आपल्याला मुख्यत्वे उपयोग करायचा आहे. यामध्ये काय करायचं आहे आपल्याला की जो न्यूजपेपर असेल त्या न्यूजपेपरवरती न्यूजपेपर आतून खाली एखादं बारदाना असेल किंवा पोते असतील त्या पोत्यावरती काय करायचं आहे आपल्याला ते आंबे ठेवायचे. आंबे ठेवल्याच्या नंतर ते ती लाईन ठेवायची, एकावर एक खच रचायचं नाही आंब्याचा. सगळे आंबे काय करायचे एका लेअरमध्ये ठेवायचे. ते कोणते अशा एकावर एक किंवा असा थर होईल असं करायचं नाही. मित्रांनो, काही फळं अशी आहेत का ती नैसर्गिकरित्या खूप जास्त प्रमाणामध्ये इथिलीन तयार करतात. त्यातलं पहिलं जे नाव येतं ते आहे केळी आणि त्यानंतरचं जे दुसरं नाव येतं ते आहे सफरचंद. आता ह्या दोन्हीचा रोल असा आहे की हे नैसर्गिकरित्या पिकवलेलं केळीचं फळ आहे. बाजारातून आपण जे केमिकलने पिकवलेली फळं ते पण आणू शकतो, ते पण इथिलीन रिलीज करतात पण त्याचं प्रमाण हे कमी असतं. पण हे नैसर्गिकरित्या पिकलेले जे केळीचे फळ आहेत किंवा सफरचंद आहे ते खूप मोठ्या प्रमाणात इथिलीन रिलीज करतात. म्हणून त्याचा आपण हे आंबे पिकवण्यासाठी उपयोग करणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जे आपण आंब्यांची सिंगल लाईन लावलेली किंवा थर लावलेला आहे त्या थरामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ही केळी पिकलेली केळी त्याच्या बाजूला ठेवून घ्यायची आणि परत दुसरा एक न्यूजपेपर काय करायचं आपल्याला त्याच्यावरती त्याचं पांघरून घालायचं आहे आणि त्याच्यावरून काही पोती असतील किंवा गोणे असतील किंवा जुनं एखादं कापड असेल तर ते आपल्याला त्याच्यावरती टाकून द्यायचं आहे. पूर्ण हवा बंद करायचं नाहीये, थोडं हवा त्याच्यामध्ये खेळती राहिली पाहिजे. यामुळे काय होणार आहे की त्या केळीमधून नैसर्गिक इथिलीन गॅस तयार होणार आहे आणि तो आंबा फळ पिकवण्यासाठी मदत करणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने जेव्हा आपण नैसर्गिकरित्या फळं पिकवतो त्यामध्ये एक
छानसा सुगंध येतो त्या फळाला. दुसरी गोष्ट, त्या फळातला जो गोडवा आहे, स्वीटनेस आहे, हा खूप जास्त प्रमाणात वाढलेला राहतो. त्यामुळे एक नैसर्गिकरित्या फळ खाण्याचा आनंद आपल्याला या पद्धतीतून मिळतो. दुसरी गोष्ट, आपल्याला किंवा आपल्या चांगल्या आरोग्यासाठी ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे की आपण नैसर्गिकरित्या फळ पिकवलेले खाल्ले पाहिजे. आणि म्हणून आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी जेवढी फळं आपल्याला नैसर्गिकरित्या पिकवलेली आहेत त्या फळांचा आपण आस्वाद घेतला पाहिजे आणि उत्तम निरोगी आयुष्य आपण जगलं पाहिजे. धन्यवाद.